स्वाहा ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शांती शांती शांती। बरं सकाळी सकाळी शिकीत बसला तू बुवा. तू कोण आहे रे? अरे बाबा मी संन्यासी आहे. त्यात हसण्यासारखं काय मग? मला पण दे ना यार थोडा संन्यास. थोडा? बालका हे काय किराणा मालाचं दुकान आहे का? थोडा दे जास्त दे करायला? ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो. म्हणजे आत्महत्या का? नाही नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो आर मला थोडा संन्यास देतो. तू तर पाल्लाळच लावू लागला. ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये. अरे तुला दाखवतो मी. ये बाहेर ये. आणि ह्यो कोणचा प्राणी चिमटलाय बुडा खाली? ये बाहेर ये ये. काय चाललंय रे बुवा? तुझं गाव कोणचं आहे रे? माझं गाव? हा अरे ठाई ठाई आमचं गाव. ठाई ठाई गाव कुठं आलं हे? तसं नव्हे, हा हे विश्वची आमचे गाव. आबा बाबा म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे होय रे? तू आज काही नेसला का नाही? तुला काय करायचंय इथं? बाकीचे नंगे पुंगेच आहेत म्हणा. पण बुवा मला एक सांग, तू आहेस तरी कोण? मी हा साधू. म्हणजे महादूचा भाऊ नाही, दादूचा काका नाही नाही, सदूचा सासरा, हा यदूचा चुलता. आहेस तरी कोण? अरे म्हणजे तू मला अजून ओळखलं नाहीस? तुझ्यात काय आहे रे बाबा ओळखण्यासारखं? अरे केस ओलेत. असू दे. आंघोळी नंतर पुशीत जा. अरे तुला ओळखणार कसा? एक तर तू असे कपडे घाल कॅबरे डान्सर सारखे. खरंच तू आज काय नेसलास का नाही? अरे बाबा तुला काय करायचंय? बरं मला सांग, तुला पोरं बाळा किती आहेत रे? अरे जिथे माझं लग्नच झालं नाही तिथे मला पोरं बाळ कुठून असणार? काय एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं? बुवा तुला ध्यान नाही का रे येत? कसलं लग्नाचं? अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान. देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान. बुवा तुला कुणी पोरगी नाही का रे दिली? तोही प्रश्न नाही. मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का? तोही प्रश्न नाही. म्हणजे पोरीची अडचण नाही, पैशाची अडचण नाही. आलो माझ्या ध्यानात बुवा. काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार आहे. तू आत काही नेसला का नाही? अरे तुला काय करायचंय? अरे एवढं वारं वावदा नाही इथं. जोरात वारा आला उडालं तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा. मी बघीन काय करायचं ते. तुझं नाव काय? मला नाही ओळखलं तू? नाही. मी सावळ्या कुंभार. बर. माझी बायको लय मस्त आहे. 2 गाढवानी लेकर आहेत मला. बर. म्हणजे माझ्याकडे 2 गाढव आहेत, त्यांच्यावर लेकरावानी प्रेम करतो मी. तसा प्रपंच नेट काय माझा मस्त आहे. सगळं चांगलं आहे ना? हा. मग अडचण काय आहे? कसं आहे बुवा, मला रोज पहाटे उठावं लागत, माती तोडवावी लागते, मडकी गाढवावी लागते आणि ते नेऊन बाजारात ती खावं लागते. लय म्हणजे लय त्रास आहे मला. लय म्हणजे लय कटाळा आलाय. सावळ्या प्रपंच करावा नेटका. अरे असं त्रासून कसं चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक. नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य. पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला. मी सांगीन तसं वागणार? हा तसंच वागीन. तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन. आहा. परस्त्री माते समान जाण. आहा. चित्ता ठावे समाधान. हो. बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जाण. समोरून जर ती आली चालून तर धरावे तिचे 2 चरण. हाय ना? ते ठीक आहे. सावळा आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये मी तुला कान मंत्र देतो. द्या. ए बुवा काय झालं? अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर
दुसरा कान आण इकडे. नको नको, डॉक्टर कडे गेलो आणि दोन्ही कान त्याने पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर तू काय करीत होतास असं म्हणलं. म्हणजे मग बर ठीक आहे. हा सावळा, आता तू घरी जा. उद्या पुन्हा ये. अरे आम्हाला स्वर्गात जायचंय. म्हणजे माझ्या ऐवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय? वेड्यासारखं बोलू नकोस. का? देवांना भेटायला जायचंय. हा मला पण यायचं स्वर्गात. तू? मला पण यायचं. नको नको नको. नाही मला पण यायचं. तू यायचं नाहीस. नाही बुवा, जिथं गुरु तिथं शिष्य. बुवा मी पाय धरितो, मला यायचं. मी पाय मला मी नाही. तू असा चावटपणा करणार असशील तर मी तुला स्वर्गात देणार नाही. तिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी. नक्की. मग ठरलं. हा धर माझा हात. बर. मी डोळे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. काय काय धरायला सांगशील बुवा? चला स्वर्गात. कार भारी वाय, कार भारी. कुठे गेलं कुणाला माहिती. कार भारी, आवा कार भारी. काय करणार काय व राम भाऊ, आमचं धनी कुठं दिसलं का? कोण? सावळ्या? नाही बा. आव माझं कसं झालंय माहितीये का? गाडा हुंकतय उकिरडा, नवरा झालाय ठार येडा. अग परगंगे, नवरा ठार येडा होईस्तवर छळतीस कशा पाहिजे त्याला? काय रे ये माकडा, मी छळते वैर माझ्या नवऱ्याला. मी नाही म्हणत, समदा गाव म्हणतोय. त्यांचा मुर्दा गाडला त्यांचा, समद्या गावाच्याच नावानं मडकी फोडते का नाही बघाच आता. अगं हो गंगे, आधी नवरा बघ कुठं गेलाय त्यो. आव राम भाऊ, काय सांगू तुम्हासनी, सकाळच्या लय माणूस गेलाय माती आणायला. पार ह्या आबासारखा माणूस मातीत जायचा तरी ह्या माणसाचा पत्त्या नाही. बया काय आले नशिबी. काय म्हणली रे ती? अरे तुला म्हणली मातीत गेल्या म्हणून. मला? अरे काय त्या सावळ्याच्या नशिबी हे ध्यान. अरे सावळा पुरता वैतागला हिच्यामुळे. हो अरे समजा खरं मारदानू. पर गंगी लग्नाची बाईल आहे त्याची. हाय ती बाई तोंडानं हाय फटकन. पर तितकीच माय आहे त्याच्यावर. सावकाश डोळे उघड. अरे आपण स्वर्गात आलो. अगा बाबा, सर्ग म्हणतात तो हाच का? तो हाच. सावळ्या, मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो. घेऊन ये. तोपर्यंत तू इथेच थांब. मी इथं टाइमपास करीतो. गडबड करू नको. काहीच करीत नाही मी. लगी ये जा. अगा बाया बाया बाया. हा कोण? अरे अगं बाई, हा कोण विचित्र प्राणी. अगा काका, गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली. काय 101 मॉडेल आहे ती ताण होतोय निस्ता. कोण येऊ ॲटम बॉम्ब? कोण रे तू? तू कोण आहेस? आम्ही इंद्रदरबारचे देव. म्हणजे आमच्या रमेश देवचे भाऊ बंदे का? नाही, आम्ही देवलोकीचे देव. हा मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय, पण हा सदेह इथे स्वर्गात कसा आला? बुवाच्या नादानं. आणि मला एकल्याला सोडून गेलाय कुठं? अरे पण तुझं नाव काय? तुझं गाव कुठलं? स्वर्गात आलेला पाहुणा माणूस आहे मी. तुम्हाला काय रीतभात आहे का नाही? खुशाल गिलास घेऊन बसलात आणि माझ्याकडे फौजदारासारख्या चौकशा करू लागलात. काय बसा म्हणाल का नाही? काय चहा पाणी पाच शान का नाही? बरोबर बस. अरे आमच्या पृथ्वी तलावर माणूस आला तर चहा ना आंघोळ घालतो आधी आम्ही. मी सावळ्या कुंभार. माती तुडावतो, मडकी घडावतो, बाजारात नेऊन विकतो. तसा माझा प्रपंच मस्त आहे बरं का. अरे पण तू इथे आलास तरी कसा? बुवाच्या संग. बुवा तिकडे इंद्राला भेटायला गेलाय ना. हो. म्हणजे आपण देवेंद्रांचे यजमान तर. तसं नाहीये काही. हा तसंच आहे काही. घ्या फलाहार घ्या. वा म्हणजे तुमचं चालू आहे ना आम्हाला फळ खावंय. काय हे देशी काय इंग्लिश आहे? अरे ते अमृत आहे. पहिल्या धारेचं अमृत दिसतंय हे.
अरे बाप, तुम्ही इथंच बट्ट्या लाविता का काय? निस्ता गिलास पुढं करायचा की झालं?